विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो फायलम आहे या फायलम मधले ॲनिमल आपल्या खूप फायद्याचे आहेत. तर यामधला अर्थवर्म आहे ज्याला आपण काय म्हणतो फार्मर फ्रेंड्स असं म्हणतो. त्यानंतर जो लीच आहे याचा आयुर्वेद मध्ये यूज केला जातो. मग हा जो फायलम आहे तो नेमका कोणता असेल तेच काय करायचंय आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचंय. वेलकम टू राजकुमार बांदल्स अकॅडमी. मी राजकुमार बांदल. तर बघा, मी नाव तर काय सांगितलं नाही, पण हा जो फायलम आहे हा फायलम म्हटलं की मला एक बॉटनी मधली कन्सेप्ट आठवते. बघा, बॉटनी मध्ये आपण असं शिकायचो की अशा रिंग बनवायचे, या एकावरती एक अशा रिंग बनवायचे. आता ह्या ज्या रिंग्स आहेत ना, ह्या रिंग्स आय थिंक तुम्हाला हे कलर दिसत नसेल. आपण काय करू, कलर जो आहे तो चेंज करू. तर ह्या ज्या रिंग्स आहेत हे परत काढतो मी. तर ह्या ज्या मी ड्रॉ केलेल्या रिंग्स आहेत, ठीक आहे, ह्या ज्या रिंग्स आहेत यांनाच ह्या रिंग्स होता. आणि ह्या ज्या रिंग्स आहेत यांनाच आपण एक नाव दिलं होतं. बघा, बॉटनी मध्ये ते नाव दिलं होतं अॅन्युअल्स. काय दिलं होतं? अॅन्युअल्स. आणि मग हे जे अॅन्युअल्स होतं हे कसे येतं तर मेटामेरिकल. कसे येतं? मेटामेरिकल. आणि हे जे अॅन्युअल्स आहेत ना, या अॅन्युअल्स वरूनच आपला जो आजचा फायलम आहे याचं नाव आहे ते म्हणजे फायलम ॲनिलिडा. तर आजचा आपला जो फायलम ॲनिलिडा आहे याचे एक्झाम्पल पण तुम्हाला समजले येतं. तर याच्यावरती बोर्डाला एकच क्वेश्चन विचारलेला आहे आणि नीटला 2 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आता बघा, अर्थवर्म आहे आणि अॅन्युअल्स आहेत का ते चेक करू. आता हा बघा अर्थवर्म. तर हे जे आहेत ना बॉडीवरले स्ट्रक्चर हे काय येतं? अॅन्युअल्स येतं. काय येतं? अॅन्युअल्स. म्हणजे इथं बघा, झूम करून इथं हे जे बनवलेले येतं इथं अॅन्युअल्स जे येतं ते क्लिअर दिसते. आणि ह्या अॅन्युअल्स मुळेच हे जे अॅनिमल होतं यांना फायलम ॲनिलिडा मध्ये टाकलेलं आहे. बरं, आता हा झाला आपला लीच आहे. तर बघा, नेरीज. हा नेरीज म्हटला की मला 2 ते 3 पॉइंट लक्षात येतात. कसं बघा, हा जो नेरीज आहे याच्या बॉडीचे बरोबर इक्वल आपण 2 पार्ट्स करू शकतो. याचा अर्थ माझा सिमेट्रीचा पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे तिथं मी नेरीज वरून काय लक्षात ठेवलंय? बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. आता आपण बेसिक मध्ये बघितलेलं आहे की बॉडीचे 2 इक्वल पार्ट होत असले की त्याला आपण काय म्हणतो? बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर हे बघा, हे नेरीजचे बघा हे दिसतायत ना, हे काय आहेत बरं? नेरीजचे. आणि पाय येतं, लेग येतं. ठीक आहे. आता हे जे लेग येतं आपल्याला मराठीमधून पेपर लिहायचा का इंग्लिश मधून लिहायचा? मग आता लेग ज्याला म्हणायचं पोडिया. काय म्हणायचं? पोडिया. आणि हे जे पोडिया येतं हे साईडला तर बरोबर आहे. इकडे एक पोड आहे की लगेच इकडे एक पोड आहे. मग साईडला पोड तर साईड याचा अर्थ काय? प्यारा. आणि म्हणून ह्यांना मी नाव काय देणार आहे? तर इथं नाव देतो. ह्यांना नाव काय देणार आहे? पॅरापोडिया. पॅरापोडिया. बर, आता हे जे पॅरापोडिया ह्यांचं काम काय असेल? काम काय असेल? चलो गेस करू. हे जे काय असणार आहे? लोकोमोशन. म्हणजे नेरीज वरून माझ्या 2 पॉइंट लक्षात राहतात. हा जो नेरीज आहे ज्याला आपण सँडवर्म म्हणतो. काय म्हणतो? सँडवर्म. आता सँडवर्म म्हणून एक गोष्ट डोक्यामध्ये क्लिक झाली की हा फ्रेश वॉटर मध्ये पण राहत असणार आहे आणि मरीन वॉटर मध्ये पण राहत असणार आहे. राईट. म्हणजे हा जो नेरीज आहे हा नेरीज बायलॅटरल सिमेट्री आहे, पॅरापोडियाचा लोकोमोशन साठी, आणि तो मरीन वॉटर मध्ये आणि फ्रेश वॉटर मध्ये पण राहतो. तर हे जे दिसतंय तुम्हाला, मी जसं सांगितलं होतं हे अॅन्युअल्स नेरीच्या बॉडीवरचे आहेत. आता हे बघा, इथं मी दाखवलेला आहे हा जो पार्ट आहे याला म्हणायचं सेटी. काय म्हणायचं? सेटे. काय म्हणायचं? सेटे. त्यानंतर पॅरापोडिया आपण नेरीज मध्ये बघितले तर, आणि सकर्स. तर हे जे अॅनिमल आहेत ना, ह्या अॅनिमलला लोकोमोशन साठी सेटे आहे, त्यानंतर पॅरापोडिया आहे आणि सकर आहे. म्हणजे लोकोमोशन 3 पार्टच्या उपयोगाने करतात ते. पहिलं आपलं सेटी, त्यानंतर आपलं सकर्स आणि त्यानंतर पॅरापोडिया. ओके. चलो आता आपण काय करू की यांची जी बॉडी आहे ना त्या बॉडीकडे एकदा बघू. आपण अर्थवर्म किती काय? अरे अर्थवर्म. ठीक आहे. आता नाही लीच आहे हा जो अर्थवर्म आहे. ठीक आहे. हा बघा अर्थवर्म सॉइल मध्ये राहतोय. राईट. म्हणजे हा टेरेस्ट्रियल पण आहे. राईट.
तर हा जो आहे हे जे ॲनिमल होतं याच्यावरून मला हॅबिट आणि हॅबिटॅटचा पॉईंट आणखीन एक क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, चलो मग आता आपण काय करू, त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ना ते लगेच करू, पाहून घेऊ. मग हॅबिट आणि हॅबिटॅट म्हणजे कुठे राहतात ते, तर ते आर फ्री लिव्हिंग ड्वेलर्स. काय येतं, फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग. आता फ्री लिव्हिंग म्हणजे काय, कुठेही राहतात. त्यानंतर हे आहेत एक्टोपॅरासाइट्स. काय येतं, एक्टोपॅरासाइट्स. तर ते टेरेस्ट्रियल पण होतं, टेरेस्ट्रियल पण होतं आणि हे ॲक्वॅटिक पण होतं. आणि ॲक्वॅटिक म्हटलं की माझ्या डोक्यात एकच पॉइंट येतो, तो म्हणजे फ्रेश वॉटर मध्ये पण राहतात प्लस मरीन वॉटर मध्ये पण राहणारे, यांनाच आपण काय म्हणतो, ॲक्वॅटिक. मग हॅबिट आणि हॅबिटॅटचा पॉइंट क्लिअर झाला. फ्री लिव्हिंग ड्वेलर्स होतं, ॲक्टोपॅरासाइट्सचं दे लिव्ह इन वॉटर म्हणजेच ॲक्वॅटिक होतं, दे आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. क्लिअर. सिमेट्री नेरीज वरून लक्षात राहिली होती, कोणती आहे, बायलॅटरल, म्हणून सिमेट्री येणार आहे माझी बायलॅटरल. त्यानंतर सेगमेंटेशन. सेगमेंटेशन बघा, ॲन्युअल्स तयार झाले होते आणि हे जे ॲन्युअल्स होते यालाच आपण काय म्हणलं होतं, मेटामेरिकल्स. म्हणून हे सेगमेंटेड तर आहेतच, पण कसे तर मेटामेरिकली सेगमेंटेड. मेटामेरिकली सेगमेंटेड. आता बघा हे जे पॉइंट येतात, हे पॉइंट लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक मिनिट, सेगमेंटेड. सेगमेंटेड. तर हे पॉइंट लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची. काय करायचे की मी जसं सांगितलं, नेरीजची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आणायची, अर्थवर्मची डायग्राम डोळ्यासमोर आणायची, लीचची डायग्राम डोळ्यासमोर आणायची. तर पहिली गोष्ट म्हणजे हे फ्री ड्वेलर्स होतं, म्हणजे फ्री लिव्हिंग ड्वेलर्स होतं. ड्वेलर्स म्हणजे काय, राहणारे. फ्री लिव्हिंग ड्वेलर्स म्हणजे कुठेही राहू शकतात. एक्टोपॅरासाइट्स. आता बघा तुम्ही पावनखिंड मूवी बघितलेला आहे, तर महाराज आणि बांदल सेना ज्यावेळेस जात होती ना, तर त्या बांदल सेना आणि महाराज जाताना बांदल सेनेमधील काही सैनिक, त्यानंतर महाराज असतील, तर यांच्यावरती लीच जे ते त्यांना चावत होते. बघा आपण ते जे रंगिनी गते शूर हे जर का गाणं बघितलं तुम्ही, तर त्यामध्ये ते दिलेले हे जे लीच येतं हे असे ब्लड सक करतात, म्हणजे ब्लड ओढून घेतात. तर याच्यावरून आपल्याला समजतं की हे काय येतं, ॲक्वॅटिक पण होतं आणि टेरेस्ट्रियल पण होतं. आणि लीच बद्दल एक गोष्ट समजली कोणती, की ते काय येतं, तर आपलं ब्लड सक करतात, म्हणजे शोषून घेतात. ठीक आहे. आपण पुढे शिकणारच होतं की लीच जो आहे ना याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग केला जातो आणि आपला जो अर्थवर्म आहे याला आपण फार्मर्स फ्रेंड का म्हणतो. आता सेगमेंटेशन लोकोमोशनचा पार्ट का आलेला आहे. लोकोमोशन साठी काय, सेटे किंवा पॅरापोडिया, पॅरापोडिया किंवा और एक नाम दिया था सकर. तर यांचा उपयोग करून हे काय करतात, लोकोमोशन. दॅट्स इट. चलो आता जमलियस हे जे ॲनिमल येतात ते वेल डेव्हलप होतं आणि वेल डेव्हलप असतील तर आपल्याला माहिती आहे हे कसे असणार तर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणलं की बॉडी कॅव्हिटी कशी असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये असणार आहे ट्रू बॉडी कॅव्हिटी. आणि ट्रू बॉडी कॅव्हिटीलाच आपण म्हणतो युसिलोमेट म्हणजे सिलोमेट. सिलोमेट. त्यानंतर डायजेशन. आता डायजेशन जे आहे ना ते यांच्यामध्ये कंप्लीट डायजेशन आहे. काय, कंप्लीट डायजेशन. कंप्लीट डायजेशन. ठीक आहे. जम लेयर बघा हे सिंपल पॉइंट आहे. जम लेयर ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी जे आहे ती ट्रू आहे म्हणून त्याला आपण म्हणायचं सिलोमेट. आणि डायजेशन कसं आहे, कंप्लीट आहे. आता ब्लड सर्क्युलेशन युजली क्लोज्ड. काय, युजली क्लोज्ड म्हणजे जास्त करून ब्लड सर्क्युलेशन कसं आहे, क्लोज्ड. आता युजली शब्द आला की परत थोडासा रुकना पडेगा. मग परत कुणाला आठवायचंय, नेरीज, सँडवर्म. आठवला. आता हा जो नेरीज आहे ह्याच्यामध्ये ओपन ब्लड सर्क्युलेशन आहे. कसं आहे, ओपन ब्लड सर्क्युलेशन आहे. पण आपण उत्तर लिहिताना काय करायचं, आपल्याला डिटेल मध्ये नाही यायचं. एक तर आपल्याला 2 किंवा 3 मार्काला प्रश्न विचारणार होता. 2 मार्काला विचारला तर कम से कम 4 पॉइंट एकदम बरोबर लिहिले पाहिजे तुम्ही.
त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन लिहायचं त्यावेळेस युजली काय करणार आता क्लोज करून टाका बस, बाकी काय नाही. रिप्रोडक्शन, आता रिप्रोडक्शन जे ना ते काय आहे तर ते युनिसेक्सुअल पण होतं, युनिसेक्सुअल और बायसेक्सुअल किंवा और हर्मॅफ्रोडाइट. काय येतं हर्मॅफ्रोडाइट. आता हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय आणि युनिसेक्सुअल म्हणजे काय ते आपण शिकलेलो, त्यामुळे त्याच्यामध्ये काय विचार करायचा वेळ घालवायचा नाही आपल्याला. तर पुढे बघा डेव्हलपमेंट, ही डेव्हलपमेंट जी यांच्यामध्ये डायरेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट पण आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ठीक आहे, तर डेव्हलपमेंट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर आता एक्झाम्पल्स ह्याच्या आहेत नीरीज, त्यानंतर आपला आहे अर्थवर्म आणि त्यानंतर आपला सगळ्यात शेवटचा लीच, ज्याला आपण म्हणतो ब्लड सकिंग लीच. तर हा जो लीच आहे हे झाले याचे एक्झाम्पल्स. आता आपण डायरेक्ट काय करू, नीट लावलेले क्वेश्चन पहिल्यांदा बघूत आणि त्यानंतर आपल्या बोर्डाला प्रश्न येऊ शकतात. आणि एक जनरल क्वेश्चन येतं की जो आपण मी सुरुवातीला डिस्कस केलं की अर्थवर्मला आपण फार्मरचा फ्रेंड का म्हणायचं आणि जो लीच आहे याला आपण आयुर्वेदामध्ये कसं यूज करतो. चलो आता नीटचा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग एनिमल विथ ट्रू सिलोमेट्स. आता इथे काय दिलेलं आहे बघा, ट्रू सिलोमेट्स. आता ट्रू सिलोमेट्स म्हणजे हा कसा आहे, सिलोमेट आहे. काय आहे, सिलोमेट आहे विथ बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री आहे मग ते कोण होतं, ॲनिलिड्स आहेत आणि त्यामुळे त्याचं उत्तर काय आहे 3 नंबर. आता अडल्ट इकिनो जो आहेत यांच्याबद्दल आपण इकिनोडर्माटामध्ये डिस्कस केलेलं आहे की ज्या वेळेस ते लार्वल स्टेज मध्ये असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये बायलॅटरल असते, पण ते अडल्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोणती सिमेट्री असते, तर ती सिमेट्री असते रॅडियल सिमेट्री. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ॲनिलिड्स आहे. आता पुढचा आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्टली रिप्रेझेंट द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फायलम ॲनिलिडा. आता कोणते तर ट्रिप्लोब्लास्टिक. आता आपण एक ऑप्शन कडून जाऊ. आता ट्रिप्लोब्लास्टिक आहे पण अनसेगमेंटेड नाहीये. यांची बॉडी कशी आहे, सेगमेंटेड. आणि सेगमेंटेड प्लस मी कशी सांगितलेली कोणत्या टाईपची सेगमेंटेड आहे, तर मेटामेरिकली सेगमेंटेड येतात. त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. बायलॅटरल सिमेट्रीचा बरोबर होता पण त्यांनी इथं फसवलेले. आता परत ट्रिप्लोब्लास्टिक बरोबर आहे, त्यानंतर सेगमेंटेड बॉडी बरोबर आणि बायलॅटरल. म्हणजे माझं उत्तर काय आहे, तर 2 नंबरच्या ऑप्शन वरूनच उत्तर आलेले. मला 3 नंबरच्या ऑप्शन कडे जायची गरज नाही. आता बघा 3 नंबरचा बघूत, हे फ्लॅटन बॉडी त्याचा काही सवाल नाही त्यामुळे 3 नंबरचा कट होते. आणि डिप्लोब्लास्टिक संबंध नाहीये कारण हे कशाचं ट्रिप्लोब्लास्टिक, आणि त्यामुळे फक्त माझा ऑप्शन नंबर 2 हे काय बरोबर उत्तर आहे. आता आपण बघू बोर्डाचा, व्हाय इज अर्थवर्म कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. ह्याला फ्रेंड ऑफ फार्मर का म्हणायचं, तर बघा पहिला पॉइंट आहे सॉइल एरेशन. आता सॉइल एरेशन म्हणजे काय की मी सांगितलं की अर्थवर्म कुठं राहतो, सॉइल मध्ये राहतो. क्लिअर आहे. मग आता सॉइल मध्ये तो राहतो म्हणल्यानंतर तो काय होत असणार आहे, सॉइल मधून पास होत असणार आहे, थ्रू जात असणार आहे. आणि त्यामुळे ही जी सॉइल आहे ती कशी होती, भुसभुशीत. म्हणजेच काय तर मोकळी होती. मोकळी झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जी एअर आहे ती त्या सॉइलला मिळते आणि सॉइल जेवढी भुसभुशीत राहील, एरेटेड राहील, तेवढी आपल्या क्रॉपसाठी फायद्याची असते. म्हणून पहिला पॉइंट आहे की सॉइल एरेशन. आता दुसरं बघा, हा जो आपला अर्थवर्म आहे तो नेमकं खात काय असेल बरं, सॉइल मध्ये राहतो म्हणल्यानंतर काय खात असेल, सॉइल तर खाणार नाही येतो. मग खाणार आहे काय, तर आपल्या क्रॉपचा जो पालापाचोळा आहे तो खात असतो. म्हणजे हा ऑर्गॅनिक मॅटर खातो आणि त्याने हे पालापाचोळा खाल्ल्यानंतर त्याचं जे वेस्ट आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, हे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ना ह्याच्यामध्ये नायट्रोजन असतो, फॉस्फरस असतो, कॅल्शियम असतो. आणि हे जे आहेत ते आपल्या सॉइलच्या फर्टिलिटीसाठी खूप उपयोगाचे येतात. म्हणजे आपण बघा एक कॉमन एक्झाम्पल की तुम्ही एक खताची गुणी बघितलेली आहे आणि त्याच्यावरती असतं NPK. आता NPK काय असतं बरं, N म्हणजे काय नायट्रोजन, P म्हणजे काय फॉस्फरस आणि K म्हणजे काय पोटॅशियम. म्हणजे त्यांचं प्रमाण असतं 1 46 46 0 असेल, एक ठरलेलं प्रमाण असतं.
तर हे NPK जे आपल्याला अर्थवर्ममुळे काय झालंय, हे नायट्रोजन पण मिळालंय, फॉस्फरस पण मिळालाय, पोटॅशियम पण मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं हा जो आहे तो आपल्याला मदत करतो कशामध्ये, न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये. मग आता बघा फार्मरचा फ्रेंड म्हणायचं काय आहे, पहिलं सॉइल एरेशन आहे. काय होणार आहे की अर्थवर्म पास थ्रू द सॉइल आणि त्यामुळं सॉइल जी आहे ती कशी बनती, सॉइल बिकम्स एरेटेड, राईट. सेकंड काय आहे, न्यूट्रिएंट सायकलिंग. न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये अर्थवर्म कंझ्युम काय ऑर्गॅनिक मॅटर इन दी डेड प्लांट मटेरियल ब्रेक डाउन इनटू न्यूट्रिएंट रिच कास्टिंग and this casting also known as worm castings or वर्मिकास्ट. त्यालाच आपण काय म्हणायचं, वर्मिकास्ट. म्हणजे त्याच्या बॉडीने जे बनवलेले असणार आहे ते असणार आहे वर्मिकास्ट. आणि हे रिच इसेन्शियल काय आहे, नायट्रोजन पण आहे बघा, फॉस्फरस पोटॅशियम पण आहे. आणि यामुळे काय होतं तर एक नॅचरल फर्टिलायझर बनलं, जे आपण केमिकल फर्टिलायझर्स वापरले नाही पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या शेतीची पूर्ण वाट लागलेली ती थांबणार आहे. त्यामुळं आपण त्यांचा उपयोग केला जातो. तिसरा बघा, हा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल आहे ती इन्क्रीज करतो, राईट. आता बघा सॉइल भुसभुशीत झाली याचा अर्थ काय, तो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑटोमॅटिकली काय होणार आहे, वाढणार आहे. आताच आपण एक पॉइंट बघितला, तो नायट्रोजन वगैरे आपल्याला मिळते. बरं ठीक आहे. आता हे नायट्रोजन वगैरे जर मिळाले आपल्याला तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या जी सॉइल असणार आहे ह्याचा पीएच असं बॅलन्स राहणार आहे, राईट. आणि पीएच बॅलन्स राहिला तर काय होईल, आपलं जे क्रॉप आहे ते आणखीन एक चांगल्या पद्धतीने येणार आहे. कारण जास्त ऍसिडिक पीएच असला तर आपलं क्रॉप काय येणार नाही, जास्त बेसिक जरी असला तरी क्रॉप येणार नाही. पण जर का बॅलन्स राहत असेल या अर्थवर्ममुळे तर आपलं क्रॉप ऑब्विसली कसं येणार आहे, चांगलंच येणार आहे. म्हणजे हा खरं तर आपला एकदम जवळचा फ्रेंड आहे, फार्मर फ्रेंड. आणि त्याच्यामुळेच खरं तर आपण जिवंत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी जर का शेती व्यवस्थित केली नाही तर आपलं प्रोडक्शन कमी होईल आणि प्रोडक्शन कमी झालं तर आपल्याला खायलाच भेटणार नाही. त्यामुळं तो ट्रू फार्मर फ्रेंड आहे. त्यानंतर दे रिड्यूस सॉइल एरोजन आणि दे हेल्प इन सीड डिस्पर्सल. आता सीड डिस्पर्सल कसं, तर जो अर्थवर्म आहे तो तुमच्यासारखा आहे का की मोबाईल घेऊन दिसते दिवसभर एकाच जागेवरती बसून असतात, नाहीये. तो कंटिन्युअसली एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतो आणि त्यावेळेस सीड डिस्पर्सलचं काम तो करतो. आणि या सर्व कारणांमुळेच आपण अर्थवर्मला काय म्हणायचंय, फार्मर फ्रेंड. आता आपण थोडंसं रिवाइज करू तर काय, सॉइल एरेशन मध्ये हा हेल्प करतो. आता बघा, आता तुम्हाला जर का 2 मार्काला क्वेश्चन विचारला ना, तुम्ही ते सॉइल एरेशनचं जास्त लिहिलं होतं ना, ते लिहिण्याची पण गरज नाही. काय म्हणणार तर की अर्थवर्म इज कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर बिकॉज इट हेल्प इन soil aeration. Second, it help in nutrients recycling. Third, it help in pH regulation. Fourth, it help to increase or it improve the water holding capacity of the soil. त्यानंतर it help in seed dispersal. आणि या सर्व कारणामुळे आपण त्याला काय म्हणायचंय, फ्रेंड ऑफ फार्मर. चलो समजलं असेल बघा, एकदम सिंपल. अर्थवर्म आहे सॉइल मध्ये इकडून तिकडून जातो म्हणजे सॉइल एरेटेड करतो. त्यानंतर सेकंड पॉइंट काय, इकडून तिकडून जातो म्हणजे सीड पण घेऊन जातो म्हणून सीड डिस्पर्सल पण झालं. त्यानंतर त्याच्या पुढे काय येणार आहे की पीएच खातो काय, तर जे डेड प्लांट्स पालापाचोळा खातो आणि याच्यापासून एक वर्मिकास्ट तयार करतो. हे वर्मिकास्टमुळे आपल्या जमिनीला आयतं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मिळून जातं आणि यालाच म्हणायचं न्यूट्रिएंट रिसायकलिंग. त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करतो आणि दॅट्स इट. हा काय फार्मरचा फ्रेंड आहे. आता आपला लीच बाबा. आता हा जो लीच आहे ना, या लीचला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे हिरुडिनेरिया. आता हिरुडिनेरिया असं नाव काय बघा, ते मलाच प्रोनाऊन्स व्यवस्थित करता येणार तर तुम्हाला ऐकायला पण वेगळं वाटतंय. आता हिरुडिनेरिया ह्याची एक आहे ना स्टोरी आहे, ती सांगतो तुम्हाला. इथं जागा आहे तर हिरुडिनेरिया. आता ह्याला हिरुडिनेरिया असं का म्हणायचं, ठीक आहे. एक सिंपल प्रश्न मला सांगा की आपला जो लीच आहे, अर्थवर्म आहे, नेल, यांच्या ब्लडचा कलर कोणता असेल, कोणता असणार आहे, व्हाईट असेल का, नाही. तर यांच्या ब्लडचा कलर रेडच आहे. ओके.
आणि रेड असून रेड कलर कशामुळे, हे कॉमन सेन्स आहे की त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असणार आहे. पण ह्याच्यामध्ये एक पॉइंट आहे, तर हिरुडिन त्याच्याकडे येऊ, पण हा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित समजून घ्या. काय की मी काय सांगितलं, याचं जे ब्लड आहे, थांबा मी ना साईडला घेतो याला, थोडंसं इकडं ह्याच्याकडेच येऊ, मला थोडस वरती घेतो. ठीक आहे. आता मी काय सांगितलं की जो लीच आहे, या लीचला मी नाव काय दिलंय, हिरुडिनेरिया. आता हिरुडिनेरिया हे नाव देण्यामागचं कारण आपल्याला शोधायचे, पण त्याच्या आधी ह्याचं ब्लड शोधावं लागेल. हा पहिली गोष्ट काय, हा ब्लड सक करतो. ब्लड सक म्हणजे आपलं जे ब्लड आहे ते काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो. कसं तर बघा, माझा एक मित्र आहे, त्याचा हेअर लॉस होत होता आणि मग त्याला कोणतरी सांगितलं की एक डॉक्टर होतं, ते एक थेरपी करतात. ते काय करतात की लीच जे येतं ह्यांना डोक्यावरती सोडवतात आणि डोक्यावरती सोडलं की ते काय करते, तर आपल्या डोक्यामधलं म्हणजे हितालं जे ब्लड आहे, जे चांगलं नाहीये, जे डिऑक्सिनेटेड आहे किंवा चांगलं ब्लड नाहीये, त्याला काय करतो, तो सक करून घेतो, ऍब्सॉर्ब करून घेतो. ठीक आहे. आणि मी ज्या वेळेस आम्ही गेलो, त्यांनी रिअल मध्ये जे लीच येतं ते डोक्यावरती सोडले आणि डोक्यावरती सोडल्यानंतर एकदा त्यांनी ज्या वेळेस पकडलं, ब्लड सक करायला स्टार्ट केले, जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत ते तसे चिकटून होते. शेवटी ऑटोमॅटिकली पोट भरले की ते ऑटोमॅटिकली काय झाले, खाली गळून पडले. ओके. तर हा जो लीच आहे, ह्या स्टोरीमध्ये मला सांगायचंय की हा डायरेक्ट असं सक कस काय करत असेल बरं, कारण आपलं ब्लड जे आहे ते काही वेळानंतर काय होतं, क्लॉट होतं. तर हा जो लीच आहे ना, याच्या लीचच्या ब्लड मध्ये म्हणजे बॉडीमध्ये एक केमिकल असतं बघा, आणि हे जे केमिकल आहे ना, ह्या केमिकलचं नाव आहे हिरुडिन. काय नाव आहे, हिरुडिन. आणि हे जे हिरुडिन आहे, हिरुडिन आणि हे जे हिरुडिन आहे, या हिरुडिन मुळे लीच ज्यावेळेस ब्लड सक करत असतो त्यावेळेस ते क्लॉट होत नाही, अँटी कोॲग्युलंट आहे ते, म्हणजे ब्लड क्लॉट होत नाही आणि ते ब्लड त्याला काय करता येतं, यूज करता येतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा कोण आहे, हिरुडिन. आणि ह्याच्यामुळेच ह्याचं नाव काय आहे, हिरुडिनेरिया. काय नाव आहे, हिरुडिनेरिया. बरं, आता आणखीन एक गोष्ट आहे महत्वाची, तुम्हाला सांगतो, एक स्पेशल गोष्ट आहे, ती 11वी 12वी गेल्यावर समजणार आहे, पण चलो तुम्ही तरी मला काय लक्षात ठेवणार, 10वीला सांगून ठेवतो. तर हा जो लीच आहे, याच्या ब्लडचा जो कलर आहे ना, तो रेड आहे, सांगायचं नाही कुणाला. पण याचा कलर जरी रेड असला, ब्लडचा कलर जरी रेड असला, तरी हा जो ब्लड आहे याचा कलर रेड आहे, कळालं. पण रेड कलर कशामुळे असेल ते पण तुम्हाला माहिती आहे, हिमोग्लोबिनमुळे, राईट. पण ह्युमन मध्ये आणि याच्यामध्ये एक फरक असतो. काय असतं की याचं जे ब्लड ज्याचा कलर रेड आहे हे प्लाझ्मा मध्ये असतं. कुठं असतं, ब्लड प्लाझ्मा म्हणजे HB, हिमोग्लोबिन म्हणजे HB माहिती आहे ना. आणि हिमोग्लोबिन असं त्यांच्या ब्लड मध्ये कुठं असतं, प्लाझ्मा मध्ये असतं आणि डिझॉल्व स्टेट मध्ये असतं, डिझॉल्व स्टेट मध्ये. आणि मग ह्युमन मध्ये यांच्यामध्ये फरक काय आहे, तर आपलं जे ब्लड असतं ना ते कुठं असतं, RBC मध्ये असतं. कुठं, सॉरी, हिमोग्लोबिन जे असतं ना आपलं ते कुठं असतं, RBC मध्ये असतं. समजलं. तर हे होती लीच बद्दल एक्स्ट्रा माहिती. आता चलो, आता लीच आपल्याला बघा कसा मदत करतो ते तर कळणारच आहे. पहिल्यांदा माझ्या मित्राचं मी एक्झाम्पल सांगितलं, तर ते ब्लड प्युरिफिकेशन म्हणजे ब्लड मधलं जे टॉक्सिक सबस्टन्स आहे ते काय करतो, तो काढून टाकतो. म्हणजेच पहिला हेल्प काय आहे, इट हेल्प इन ब्लड प्युरिफिकेशन. सेकंड काय आहे, ट्रीटमेंट ऑफ स्किन डिसऑर्डर. आता बघा आपले स्किन आहे, स्किनचे काही डिसीज येतात, सोरायसिस, त्यानंतर सोरायसिस नावाचं डिसीज आहे. तर हे सोरायसिस नावाचे डिसीज जे आहेत स्किनचे, हे क्युअर करण्यासाठी पण आपण लीच थेरपीचा काय करू शकतो, यूज करू शकतो. त्याचं कारण इथे दिलेलं आहे बघा, सलाइवा ऑफ लीचेस कंटेन्स बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स दॅट हॅव अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज. म्हणजे यांच्या सलाइवामध्ये एक बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. ह्यांची बॉडीच खतरनाक आहे ना. ह्यांच्या बॉडीमध्ये मी सांगितलं एक केमिकल असतं, ओके. आणि ते केमिकल काय करतं, हिरुडिन नावाचं केमिकल
ते ब्लडला क्लॉट होऊन देत नाही. आता परत एक कंपाऊंड सापडलंय कुठं, त्याच्या सलायवामध्ये, आणि ते काय बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे काय करतं अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे सूज वसरून घेतं. सोरायसिस मध्ये आपल्याला माहिती आहे ना, ते बघा तुमच्या स्क्रीनवरती इमेज आले असेल. सोरायसिस मध्ये तो जो पाय आहे तो असं इन्फ्लेम होतो, म्हणजे एकदम सुजतो, आणि म्हणून त्यामध्ये आपण कोणता यूज करू शकतो, तर आपली लीच थेरपी यूज करू शकतो. जॉईंट डिसऑर्डर्स म्हणजे घुटणों में दर्द आहे का नाही, तर हे जे घुटणों में दर्द आहे, टीव्हीला बऱ्याचशा जाहिराती बघता तुम्ही, घुटणों में जो दर्द आहे का नाही, तर हे जे घुटणों में दर्द होतं ह्यांच्यामध्ये पण लीच थेरपी काय केली जाते, यूज केली जाते. इम्प्रूव्हिंग ब्लड सर्क्युलेशन आणि डिटॉक्सिफिकेशन. आणि या सर्व कारणामुळे आपला हा जो लीच आहे, या लीचला आपण आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, याचा उपयोग करतो. तर हा होता आपला फायलम ॲनिलिडा. आता 1 मिनिटामध्ये आपल्याला फक्त ॲनिलिडा बद्दल रिवाइज करायचे. बघा, फायलम ॲनिलिडा म्हणलं की मला एक गोष्ट आठवती, त्यांच्यामध्ये ॲन्युल्स होतं, आणि हे ॲन्युल्स म्हणजे रिंग्स होतं, आणि ते रिंग्स कसे होतं मेटामेरिकल, आणि त्यामुळं आपण ती टर्म जी आहे ॲनिलिडा तिथून डिराईव्ह झालेली आहे. हॅबिट आणि हॅबिटॅट, दे आर फ्री लिव्हिंग एक्टोपॅरासाइट, they may be aquatic or terrestrial. Second, symmetry, bilateral symmetry, यामध्ये काही वाद नाहीये. थर्ड वन, locomotion through setae, suckers and एक कोणतं राहिलं, पॅरापोडिया. पॅरापोडिया मार्फत कोण करतं, नेरीज. ठीक आहे. त्यानंतर जे सेटे आहेत यांच्यामधून कोण करतं, अर्थवर्म करतो. ठीक आहे. आता लोकोमोशन झालं, त्यानंतर चलो जर्म लेयर 3 आता, ते म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक. आता इथं बघा, यांची जी ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे जी एक्टोडर्म असते, ह्या एक्टोडर्मच्या वरती एक लेयर असते, आणि ती जी लेयर आहे ना ती एक स्पेशल क्युटिकलची बनलेली असते, आणि ह्या क्युटिकलमुळे त्यांची जी स्किन आहे ना ती मॉइस्ट होती. काय होती, मॉइस्ट. आणि ह्या मॉइस्ट स्किन थ्रू ते काय करत असते, तर रेस्पिरेशन करीत असते. आता नेरी जो आहे ना तो पॅरापोडिया मार्फत पण रेस्पिरेशन करतो. ठीक आहे. तर तुम्हाला तेवढा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स आहेत, नेरीज आहे आपला, त्यानंतर अर्थवर्म आहे, लीच आहे. अर्थवर्मला आपण म्हणायचे फेरिटिमा म्हणायचं, फेरिटिमा. त्यानंतर जो आपला ब्लड सकिंग लीच आहे, लीचचं आणखीन एक नाव आहे हिरुडिनेरिया, आणि शेवटचा आहे आपला सँडवर्म, त्याला आपण म्हणायचं नेरीज. चलो एक बार, नेरीज, सँडवर्म, हिरुडिनेरिया, लीच आणि फेरिटिमा हा कोण आहे, आपला अर्थवर्म. समजलं. तर हे होते सर्व काही पॉइंट. ब्लड सर्क्युलेशन कशी आहे, क्लोज आहे, त्यानंतर डायजेशन कम्प्लीट आहे, डेव्हलपमेंट इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीची आहे, आणि यांना फ्रेंड का म्हणायचं, फार्मरचे सॉइल एरेशन मध्ये हेल्प करतात, आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. चलो ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो पुढचा फायदा आहे तो घेऊन येऊ. थँक्यू.